काही लागत नाही रे यश मिळवायला. नीतिमत्ता पावन लागते, कष्ट लागतं. आणि नसेल मनगटात बळ तर हरकत नाही, विचार कौशल्य लागतं. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य विचार कौशल्यावरच उभं टाकलं. काय लागतं? आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सर मी त्याला उभं केलं, एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. बरं महाराज, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खं गाव हसलं, गुरुजी सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतले, तुला बोलता येत नाही, तू वकील होणार कसा? तर म्हणला ततलं बोलू नका. कुठलं बोलू? तुला नाही तर कुठलं बोला. बरं चल तुला देतील बी केस, पण तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? नाही म्हणे ललल. ललल तर ललल. सर म्हणले वकील काय, तू आयुष्यात काही होऊ शकत नाही, वक्तृत्व प्रबळ नाही तुझं, 4 शब्द तुला बोलता येत नाही, तर तू आयुष्यात काय करणार आहे मोठवून? सर म्हणले तुला जमणार नाही. वर्ग म्हणला थल थांदाल ते थलतो. सांगाल ते कळलं की तुला, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजची पिढी जग ग्राह्य धरत आहे आपल्याला. यांना वाटतंय दिवसभर बावलत बोंबलत फिरतं, ह्याला काही जमणार आहे? शेतकऱ्याचं आहे, ह्याच्यानं कुठं मोठं होता येणार आहे का? अरे मराठी याला व्यापार जमणार आहे का? अरे माळकरी हा ठाम उभा राहणार आहे का? लोक ग्राह्य धरतायत, अंडरस्टिमेट करतायत. तरुण मुला मुलींना विनंती आहे, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हाच आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात मजा आहे. आणि माणसानं तेव्हाच जिंकावं जेव्हा जग हारायची वाट बघतं, जेव्हा ह्यांना वाटतं हिला जमणार नाही, आणि तेव्हा करून दाखवा. मग यांचे तोंड बघण्यासारखे असतात. मजा आहे रे, पण कष्ट लागतच या विषयाकडे. मग लोक म्हणले अक्कल आहे का तुला, जमणार नाही. पोर जिद्दी होत रे. गेले 20 रामायणाचे ग्रंथ घेऊन. लेक्चर किती? अर्धा तासाचं असतं एक लेक्चर, अर्धा तास. आला अर्धा तासानं माघारी. सरांनी तोंड वर करून विचारलं इकले का? त्याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता पट्ट्या तुला जमणार नाही, आणि तुला जर जमलं ना मास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पाया घालून जाणार. पोरांना वरमान करून सांगितलं थल थगले इकले. तुम्ही किती सांगितले होते? एक. मी थगले इकले. सर म्हणले कस काय, खोटे बोलतो का? म्हणला माणसं आणतो ज्यांना इकले. कस काय विकले? लय थोप आहे म्हणला. थल प्रत्येका थमलताय तो, त्याला थांबाय तो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, बरं का पेनमुरीकर, हे बघा हे रामायण. तुम्ही देता का मी वाटून दाखवू? लोक म्हणले देण पण होय पुढं, तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, जुगाने वाला चाहिए. नसेल मनगटात ताकद तर विचारात तरी समृद्धी असली पाहिजे. आणि आजच्या पिढीनं एवढंच घेतलं पाहिजे, विचार एवढे प्रबळ ठेवावं की मोठ्यातला मोठा माणूस आपल्या समोर नामावा. ही ताकद ज्ञानाची. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. मग काय लागतं रे दादा आयुष्यात काय, या विषयाकडे. मग आम्ही विचारलं माऊलींना, संसारी काय हो आम्ही? हरकत नाही. अज्ञानी हो आम्ही? हरकत नाही. मी कुठं म्हटलो ज्ञानी व्हा? नाही ना. मी फक्त म्हणतोय दास व्हा. काही गरज नाहीये मोक्षाची वगैरे, मुक्तीची वगैरे, काही गरज नाही. संसारिक आहात ना, हरकत नाही. नीट ऐका. भगवंताच्या दात क्षणभर थांबावा. ताकद खूप आहे. कधीच कुठलीच गोष्ट, ना बाई ना पुरुष, प्रत्येकाला समान खूप ताकद आहे. बाईत तर फार. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? जागेवरून तुम्ही. लक्ष्मणानं काय लागली? संजीवनी बुड्यानं कुणाला पाठवलं? मारुती रायाला. गेले ना. काय मारुती राया दादा गेले. हुडकली पण सापडली कोण? नशीब महाराज बरं का. शोधली पण सापडली नाही. मग अख्खा पर्वत निघाले लंकेकडे. मध्ये लागली अयोध्या. भरतानी पाहिलं काय वर मारला बाण. मारुती राया. कुणी मारला? रामबंधू भरत. आपण रामदास मारुती. कुठे? लंकेकडे. कशाला? शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. थांबा, सांगा तरी काय झालं, कधी झालं, कसं झालं?
अहो वेळ नाही, सांगितलं असतं. तिकून आल्या उर्मिला, उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रत्य सांभाळणाऱ्या. सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी, तिला स्त्री म्हणावं. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही, मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयाच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी काय ताकद ग माय, तुमच्यात येडे आहे का तुम्ही? अगं कौतुक आहे मला माझ्या माईचं, माझी माय म्हणून मी तर उभा आहे. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकीत नाही, गोदडी शिवती. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं माय, मुंबईला. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी शिव्या दिल्या ते वेगळंच, पण पैसे फेटावे म्हणून चमचे घरी घेऊन आल्या. लाग तुमची नाही माझी तरी इज्जत ठेवा ग. 4 लोक ओळखतात. आई म्हणली का काय ओळखतात का? ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. माय पण माय असते दादा, आईसारखं नातं दुसरं नाही. अरे जगात कोणाचा फोन येईल ना येईल, पण जेव्हा आम्ही 8 दिवस घरी नसतो ना, तेव्हा माझ्या बापाला माझ्या बापाच्या आईचा आणि मला माझ्या आईचा फोन येतो. म्हणजे येतोच. कारण जगात सगळे पाठ फिरवतील, पण कोणीच पाठ न फिरवायच्या वेळी, बघा जगात सगळे पाठ फिरवतील, पण कितीही संकट असू द्या ती जीव घाण टाकेल, पण तुमच्या संकटात पाठ फिरवत नाही ती आदिशक्ती माय असते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते. पांडुरंगाची जागा फक्त मायच घेऊ शकते, आणि मायेची जागा फक्त पांडुरंगच घेऊ शकतो, बाकी दुसरं कोणीच नाही. का म्हणे माय बापे अवघी खूप ताकद रे माय, खूप बापात ताकद. साधा प्रश्न आहे, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. हा किती परमार्थ. तुमचं कसं झालं माहितीये, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल, मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. चुकली या वर्म असं नाही रे चालत. आता किती माळा घातल्या, किती गंध लावले, जर पावित्र्य नसेल नजरेत, जर शुद्धता नसेल भावनेत, तर काय होणार आहे मला सांगा बरं. विनंती आहे थोडीशी सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं सत्य काय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. तेव्हा सावध झालो हरीच्या आलो. तेव्हा कुठं कळलं, आणि जेव्हा कळलं तेव्हा समजलं. तुका म्हणे घालू तयावरी वागो हा संसार. काय करायची गरज देवा. माऊली म्हणतात हरिमुखे काय गरज आहे. मग भगवंताच्या दारात नाही जाता आला मला पांडुरंग, हरकत नाही. जायचा प्रयत्न कराल की नाही, थांबायचा प्रयत्न कराल की नाही क्षणभर. चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसतं रे दादा. न काडी पेटवता चिलीम पेटावी, न अंथरुण टाकता विहिरीवर तरंगायची ताकद यावी. अहो वांज गाईला दूध सुटावं आणि पाणी नसलेल्या विहिरीला सुद्धा पाणी फुटावं, एवढी ताकद जर संतांच्या, एवढी ताकद जर गजानन महाराजांच्या आशीर्वादामध्ये असेल तर ही कृपा आहे. हे चमत्कार नाही, हे तपश्चर्याचं फळ आहे ज्यांना संत गजानन महाराज म्हणायचं. ज्ञानोबाईंनी भिंत चालवली, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलावला गेला, हा चमत्कार नाही. हे प्रथम लक्षात घ्या, ही कृपा आहे. माऊली सांगतात तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. वर आशीर्वाद कृपा आहे. कशाने मिळाली? हरिमुखे. कधी झाली? हरिमुखे. कस काय झाली? द्वारकेचा राणा
हीच तर कृपा आहे. आम्ही बोलावं नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी मी बोलावन ते भाव रे. हे सगळं कशाने? एवढा सुंदर सप्ताह. काय वाटतं तुम्हाला? आज महाराष्ट्रात तुमच्या सप्त्याचं नाव आहे. एवढी नामवंत कीर्तनकार मिळतायत तुम्हाला, एवढे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मिळतायत तुम्हाला. ही कृपा तुमच्या निस्वार्थी असणाऱ्या प्रेम भावाची जी गजानन महाराजांनी पूर्ण करावी, तुम्ही सांगावं आणि त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं, ही ताकद त्यांची. तिनं तुझं प्रेमानं तुझं नाव घेतलं देवा, योग्यापेक्षा मोठा अधिकार तू दिला. किती क्षणभर थांबलो रे. माऊली म्हणले हरकत नाही, उभा क्षण नीट ऐका. भगवंताच्या मी 4 बंधनं तुम्हाला सांगितली, कर्म, संसार, वासना, जन्म, मृत्यू. कुणाला चुकलोय का? लिशोधिकतरस्तेषाम अव्यक्तास्कृत चेतसाम अव्यक्ताहि गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. हे चुकलंच नाहीये कुणाला. हे पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जन्मी जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम हरिमुखे. मी म्हटलं नाही हरकत. माऊली सांगतात काही हरकत नाही, संसारिक आहात हरकत नाही. काय करावं? क्षणभर वेळ मिळेल ना. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात, असं माऊलींचं बिलकुल वर्णन नाहीये. माऊलींचा हरिपाठ किचकट आहे. माऊलींचं वर्णन आहे, भगवंताच्या दारात चुकून क्षणभरही थांबलात, संसारिक आहात ना, चुकून क्षणभरही थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे. हरकत नाही. वर्णन प्रथम चरणाचं. देवद्वारे द्वारे उभाक्षण द्वारे पाऊले चालती राहिलेल्या 2-4 म्हणा तेवढा संसार सुखाचा होईल म्हणीचा. पाऊले चालती दुखी संसाराची पाऊले चालती पाऊले चालती यमुनेच्या तीरी काल काढा. पाठीमागच्या तुम्ही काय शिव्या द्यायच्या मला आले का? भजन बिजन काही येतच नाही तुम्हाला. कान्हा बाळाचा विवास नंदाचा थोडाच असतो महारासारखा, थोडा असतो तोच गोडवा असतो महारासारखा, आहे की नाही? पण ह्यातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याची चिंता नाही, ते हाय खरंच आहे महाराज. तिथं लगेच नाचत रे. विनंती आहे, महाराष्ट्रातल्या तरुणाने जेव्हा हरिपाठ आणि काकडा करायला चालू होईल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासाने सांगते. फक्त गावातल्या तरुणांनी काकडा हरिपाठ करा. काय पोर आहेत दादा, प्रत्येक वयाचं लेकरू दिसेल तुम्हाला याच्यात. अरे हे लेकरं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण जिथं असतील तिथं वैभव संस्कारांचं असेल, मायबापाच्या पुण्याईचं असेल, मायबाप त्यांच्या घरात पांडुरंगाच्या प्रमाणे असतील, ही ताकद सांगते. ही ताकद त्यांच्यात आहे. कौतुक आहे रे. नाही सोपं आहे ना. का ग माय देवघर आहेत तुमच्या घरात? माय देवघर आहेत ना? हां, पूजा करता? करीत जा. करता ना?
करीत जा हां तुमच्यावर आहे ग माय सगळं घर विनंती ग माय लय शाने ग तुम्ही फक्त जरा ये माय तुम्ही लय